संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील मारहाण प्रकरणामध्ये प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप आहे। आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आलेली नाहीत असं प्रवीण गायकवाड म्हणाले। अनेक मंत्र्यांकडून आणि गृह मंत्रालयाकडून पोलिसांना फोन आल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात स्वतः प्रवीण गायकवाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात। प्रवीण गायकवाड जी आपण पाहतो, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। पोलिसांना या ठिकाणी गृह मंत्रालयातनं काही मंत्र्यांचे फोन आल्याचं तुम्ही म्हणताय, काय नेमका तुमचा आरोप आहे? मी स्वतः अक्कलकोटला होतो। पोलीस चौकीमध्ये जे पीआय आहेत, पीएसआय आहेत, तिथं माझे कार्यकर्ते सुद्धा होते। आम्ही जी कलम लावा त्याचा आग्रह करत होतो, कारण तिथं स्वतः जे आयोजक आहेत जन्मयजयराजे भोसले आणि त्यांचे सहकारी यांनी सुद्धा विनंती केली होती, परंतु कुणाचीही विनंती मान्य करण्यात आलेली नाहीये की बाबा कुणाचा प्रयत्न म्हणजे 307 कलम लावलं जातं। रॉबरीची केस आहे, घड्याळ हरवलेलं आहे, त्याच्यानंतर मोबाईल हरवलेला आहे, माझा चष्मा तुटलेला आहे, गाडींची तोडफोड झालेली आहे, पण त्याच्यावर जी आता 7 कलम लावलेली दिसत आहेत ती बेलेबल आहे। म्हणजे पोलीस चौकीतनच तो 1-2 तासामध्ये मुक्त होईल। सरकार जर गंभीर असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था त्यांची जबाबदारी आहे, तसंच ते विधी आणि न्याय या विभागाचे पण मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना कायदाही चांगला कळतो। तर पोलीस खात्याने एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला केल्यानंतर त्याला किमान चांगली शिक्षा झाली पाहिजे, त्याला सबक बसला पाहिजे, त्याला जरब बसली पाहिजे। याच्यासाठी पोलीस यंत्रणेने त्या ठिकाणी त्याचं स्वागत केलं, त्याला मसाला दूध प्यायला दिलं, त्याला चांगलं जेवण खायला घालं। त्याला जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल आणि जी कलम न्यायी आहेत ती लावली जात नसेल तर त्याची कारण काय आहेत? तर आम्ही जे काय आपली तिथं पण लोक आहेत ना, आमचे पण लोक आहेत ना, तिथं मंत्रालयातनं फोन येत आहेत, बावनकुळेंचा फोन आल्याचं कळतंय आणि त्याला नॉन बेलेबल कलम लावू नका असं सांगतायत। तर अशी स्थिती आहे। आता 24 तास उलटून गेलेत आणि 24 तासानंतर